नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुखाचार्य डोंगर सांगली जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे? डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मसुरी हे ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य विश्वास, एकता, बलिदान, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 त्यास दुआब म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, ग्रेट रीफ कोणत्या ठिकाणी आहे? द ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विशालगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कागल हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 तोरडमल, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला? चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला? तर ऑप्शन क्रमांक 3 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, 5000 यातील विशेषण आहे? 5000 यातील 5 कोणते विशेषण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संख्यावाचक विशेषण, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? पुढीलपैकी कोणते व्यंजन प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वरादी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्याचे राज्यपाल होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती राहणारे एकमेव व्यक्ती आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, गांजाला मान्यता देणारे डॅश हे पहिले आशियाई राष्ट्र बनले? गांजाला मान्यता देणारे डॅश हे पहिले आशियाई राष्ट्र बनले? तर ऑप्शन क्रमांक 1 थायलंड हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅश हे पहिले युरोपीय राष्ट्र बनले?
वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले युरोपीय राष्ट्र बनले तर ऑप्शन क्रमांक 1 माल्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॅश डॅश विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते. डॅश डॅश हे विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 विष्णू भिकाजी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. तर ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वेल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 349 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 32 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 1674 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Ne हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिटर कोण बनली आहे? भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अभिलाषा भरक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजीसाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 डॅशे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? डॅशे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मध्य
रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅश या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅश या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया सोबत झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताने थॉमस कप हा 73 वर्षानंतर जिंकला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 UGC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 उंची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा? जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते ते सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश डॅश आहेत. खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 झोनिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे. राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वरिष्ठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सहारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता? ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 संप्लवण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास येऊन मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 वासना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदी खोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदी खोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आवळ्यामध्ये कोणते ॲसिड असते? आवळ्यामध्ये कोणते ॲसिड असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑस्कॉर्बिक ॲसिड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चांदीची संज्ञा Ag असेल तर पाऱ्याची संज्ञा काय असेल? चांदीची संज्ञा Ag असेल तर पाऱ्याची संज्ञा काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 Hg हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चांदबिबीची राजधानी कुठे होती? चांदबिबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट
वसलेला आहे? महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट बसलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंबेनळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हीलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 धी या शब्दाचा अर्थ काय होतो? धी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राजस्थानमधील अंशतः प्रदेशास काय म्हणतात? राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हिंदूवरील जजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? हिंदूवरील जजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? तर ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अकबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 शुभ या शब्दाचा अर्थ सांगा. शुभ या शब्दाचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 1 धडधाकट पण निर्बुद्धी व्यक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राज्याचा महाधिवक्ता यांचे नेतृत्वाचे वय किती आहे? त्याचा महाधिवक्ता यांचे नेतृत्वाचे वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 62 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिज प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे? भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे? ऑप्शन क्रमांक 3 5.5 तास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश नदीवर वसले आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश नदीवर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटर आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अरण्य या शब्दाचा समानार्थी असणार अरण्य या शब्दाचा समानार्थी असणारा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 काकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कुठले शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? भारतातील कुठले शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खाकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 SRPF चा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो? SRPF चा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पदक कोणते असते? जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पदक कोणते असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस अधीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2020 चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला आहे? 2020 चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुगी बॅन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 प्रमुख भूमिकेतील अभिनेत्रीचे 2021 चे ऑस्कर पारितोषिक डॅश यांनी जिंकले? प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचे 2021 चे ऑस्कर पारितोषिक डॅश यांनी जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथनी हॉपकिन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 35वा, आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुमसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, गंगा नदीची पहिली वितरिका कोणती? गंगा नदीची पहिली वितरिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 हुगळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म ओळखा. पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रथमांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश आहे. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे सार्कची निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे सार्कची निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमनदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1955चा कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारताच्या उच्च न्यायालय संबंधित कायदा कधी करण्यात आला? भारताच्या उच्च न्यायालय संबंधित कायदा कधी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1861 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला? विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1856 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1975 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, शेती उत्पादनावरील कर राज्य सरकाराचा खात्यामध्ये खालीलपैकी कोणी सोपविले? शेती उत्पन्नावरील कर राज्य सरकारच्या खात्यामध्ये खालीलपैकी कोणी सोपविले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय राज्यघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, स्वतंत्र पूर्व काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? स्वातंत्र्य पूर्व काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 क्रांतिसिंह नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, डॅशडॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? डॅशडॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल.